राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार, मोठा विजय, 6 दिवसाच्या आंदोलनात 12 मागण्या तुमच्या मान्य झाल्या। नक्की नक्की हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मोठा विजय आहे की या मागणीकरता मागील 2 वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो आणि यावर्षी सुद्धा सुरुवातीपासून जी संघर्षाची भूमिका घेतली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। परवाला जो शासन निर्णय निघाला त्यामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही आणि उर्वरित ज्या मागण्या होत्या त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय मंगळवारी माननीय मंत्री महोदयांनी आश्वासन केलं की मंगळवारी ते आमच्यासोबत बसणार आहे, सर्व सचिव त्या ठिकाणी राहणार आहे आणि 1 महिन्याच्या आत शासन निर्णय आम्हाला देणार। सगळ्यात महत्त्वाचं ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलं का तुमच्या मंचावर की जरांगे पाटील यांचा जो GR काढला यांच्यासाठी मराठा समाजासाठी त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही, स्पष्ट केलं का त्यांनी? नक्की नक्की प्रश्न आपण लोकांनीच कोणीतरी विचारला होता। त्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावला नाही आणि लागू देणार नाही। ज्या मागण्या मान्य झालेल्या आहे त्यावर समाधानी आहात तुम्ही? नक्की नक्की मागण्या त्यांनी पूर्ण केल्या, मग समाधान मानावंच लागेल। आम्ही समाधानी आहोत। उपोषण मागे घेत आहे? उपोषण मागे घेतलं ऑलरेडी, उपोषण मागे घेतलं ऑलरेडी। कुठल्या कुठल्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मान्य झालेल्या आहेत आणि कसा फायदा होईल ओबीसी समाजाला त्याचा थोडक्यात सांगा। जसं आम्ही सांगितलं होतं की जसं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते सर्व कॅबिनेटचा तो निर्णय आहे तो एक थांबलेला आहे। आमच्या महाज्योतीला निधी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, ते 1 महिन्याच्या आतमध्ये निधी वितरित करणार आहे। आमच्या PhDच्या पोरांचे पैसे द्यायचे होते ते पैसेसुद्धा 1 महिन्याच्या आत देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। माडा आणि सिडकोमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, ते आरक्षणसुद्धा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करून, कारण तो विषय अतुल सावे साहेबांनी यापूर्वीच मान्य केला होता, तर तो सुद्धा मार्गी लावून देतो अशा प्रकारचं त्याने संपूर्णच मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। एकीकडे तुम्ही आनंद उत्सव साजरा करताय तर काही ओबीसी संघटना ज्या आहे त्या आंदोलन करतायत या सगळ्या याच्यासाठी। बघा, ते मी सांगितलं की 400 जातीचा समूह असलेला 60% ओबीसी समाज आहे। त्यांचे विचार वेगळे असू शकतात, आमचे विचार वेगळे असू शकते। आमचे जे विचार आहे, ज्या विचारांना आम्ही प्रश्न मांडले त्याची पूर्तता झाली, आम्ही समाधानी आहोत। तर काय त्यांनी कशाकरता असमाधान त्यांनी ते व्यक्त करावं। तुम्ही ओबीसी समाजाला सांगू शकता की आनंद उत्सव साजरा करू शकता? बिलकुल नक्की, मी माध्यम देतो की आपल्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहे। आपण सर्व महाराष्ट्रातील लोकांनी आनंदोत्सव साजरा करावा आणि आपल्या मार्फत मागीच्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन सुरू आहे त्यांना मी निर्देशित करू इच्छितो की त्यांनी आपलं आंदोलन थांबवावं। याचं श्रेय कोणाला, म्हणजे हे इतकं मोठं यश? श्रेय पहिले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी, सर्व चाहते, हितचिंतक आणि माननीय मुख्यमंत्री डॉक्टर परिणय फुके, जे आमदार या ठिकाणी येऊन गेले ते सर्व आमदार आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या पुढाकारानेच हे सर्व झालेलं आहे, त्याच्यामुळे श्रेय नक्की त्यांनाच जाणार। विरोधकही संजय राऊतही मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत की सुवर्णमध्ये काढला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मराठा समाजही कौतुक करतायत, तुमचं काय म्हणणं? आम्ही पण कौतुक केलं ना, आमच्या आरक्षणाला धक्का लावला नाही आणि सरसकट कुणब्याचे प्रमाणपत्र दिले नाही। जे सत्य आहे ते सत्य आहे, त्याच्यामुळे आम्ही पण त्यांचं कौतुक करूच। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजपासून मागे घेण्यात आलेलं आहे आणि 14 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या। मंगळवारपासून GR काढण्याची प्रक्रिया सुरू होईल असं म्हणतायत बबनराव तायवाडे सर। कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।